नमस्कार, सुप्रभात. मी श्वेता. तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत. सकाळचे 7 वाजता आहेत. बुलेटिनमध्ये तुमचं स्वागत. नमस्ते महाराष्ट्रामध्ये राज्यभरातल्या घडामोडी पाहूयात. मात्र त्याआधी एक नजर टाकूयात हेडलाईन्सवर. हेडलाइंस प्रायोजक राजयोग पेंट्स, खुशियां आपकी, रंग हमारे। उपराष्ट्रपतींसोबतच राज्याचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री गोंदिया दौऱ्यावर. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचं करणार भूमिपूजन. उपमुख्यमंत्री अजित पवार पुणे दौऱ्यावर. पक्ष आणि चिन्ह मिळाल्यानंतरचा पुण्यामधला पहिला युवक मेळावा. खासदार सुप्रिया सुळे बारामती दौऱ्यावर. लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पदाधिकाऱ्यांना देणार कानमंत्र. गडचिरोलीच्या सिरोंचामधील आरोग्य व्यवस्था व्हेंटिलेटरवर. ग्रामीण रुग्णालयात डॉक्टर आणि परिचारिकांसह 18 पदं रिक्त. वर्धा वाशिममध्ये अवकाळी पाऊस आणि गारपिटीचा अंदाज. रब्बी पिकांचं नुकसान होण्याची शक्यता. जळगावात कापसाला योग्य भाव मिळत नसल्यानं शेतकरी हतबल. 10,000 ते 11,000 रुपयांपर्यंत हमी भाव देण्याची मागणी. पुण्यामध्ये अभिषेक घोसाळकर गोळीबार प्रकरणाची पुनरावृत्ती. पैशाच्या वादातून एकाची हत्या करून आरोपीनं रिक्षात केली आत्महत्या. अहमदनगर शहरामध्ये मिठाई व्यापाऱ्यावरती हल्ला. हल्ल्यात धीरज जोशी जखमी. हल्लेखोर फरार. घटनास्थळावरून एक तलवार आणि गावठी पिस्तूल जप्त. मुंबईकरांनो, घराबाहेर पडण्याआधी आज रेल्वे प्रवासाचं नियोजन करा. पश्चिम, मध्य आणि हार्बर रेल्वे मार्गावरती आज मेगा ब्लॉक. आणि नमस्ते महाराष्ट्राच्या सुरुवातीला एक मोठी बातमी आहे. ती म्हणजे शिक्षण महर्षी स्वर्गीय मनोहरभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्तानं गोंदिया आणि भंडारा जिल्ह्यामध्ये विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलंय. आणि या कार्यक्रमाला उपराष्ट्रपती जगदीप धनखड, राज्यपाल रमेश बैस यांच्यासह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार इत्यादींसह इतर काही प्रमुख नेते उपस्थित असणार आहेत. या प्रमुख पाहुण्यांच्या उपस्थितीत गोंदिया भंडारा क्षेत्रात प्रावीण्यप्राप्त विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ आयोजित करण्यात आलाय. सोबतच बहुप्रतीक्षित असलेल्या मेडिकल कॉलेजचा भूमिपूजन सोहळा देखील पार पडणार आहे. उपराष्ट्रपती यांच्या दौऱ्यापूर्वी गोंदिया पोलिसांच्या वतीनं चोख बंदोबस्त ठेवण्यात आला असून कार्यक्रमाच्या ठिकाणी दौऱ्याची तयारी आता अंतिम टप्प्यात आली आहे. आता पुढची बातमी आहे. विरोधकांना महाराष्ट्राची तुलना ही बिहारसोबत करण्याची काहीच अधिकार नाहीये. कारण पालघरच्या गडचिंचलेमध्ये साधू हत्याकांड घडलं तेव्हा तुम्ही बिहारसोबत तुलना केली होती का, असा सवाल मुख्यमंत्री शिंदेंनी विरोधकांना विचारला. खरं म्हणजे तेव्हा गुंडाराज चालू होता. तेव्हा खऱ्या अर्थाने आज पोलिसांवर जे आरोप करतायत, गृहमंत्री जेलमध्ये गेले होते त्यावेळेस. आणि तेव्हा बिहार नाही तर चंबलचं नाव आपल्याला चंबल देखील कमी पडेल अशा प्रकारची दरोडेखोरी चालू होती. त्यांना बिहार म्हणण्याचा अधिकार नाही. आज राज्यामध्ये कायदा सुव्यवस्था जे काही गुन्हे झालेले आहेत त्याचं समर्थन बिलकुल होणार नाही. जो कायद्यासमोर सगळे समान आहेत. ज्यांनी जो गुन्हेगार असेल त्याच्यावर कडक कारवाई होईल. उपमुख्यमंत्री अजित पवार दिवसभर आज पुणे दौऱ्यावरती आहेत. पुण्यामध्ये ते विविध विकास कामांचा आढावा घेणार आहेत. पक्ष आणि चिन्ह मिळाल्यानंतर अजित पवार पहिल्यांदाच युवक मेळावा घेत आहेत. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ते युवा नेत्यांना कानमंत्र देणार आहेत आणि या मेळाव्याला पक्षाचे मोठे नेते सुद्धा उपस्थित राहण्याची शक्यता आहे. काँग्रेसचे मुंबईतले माजी आमदार बाबा सिद्दीकी यांनी अखेर राष्ट्रवादी पक्षात प्रवेश केलाय. मुंबईमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांच्या उपस्थितीत त्यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला आणि त्यांच्या या प्रवेशामुळे काँग्रेसला मोठा धक्का बसलाय.
परसेप्शन से बताया जा रहा है कि हम आपके साथ हैं, क्योंकि ये बताया जाता है और हमको तो सिर्फ कड़ी पत्ता समझा जाता है जो खाने में जायका का काम आता है। जब खाना खत्म हो जाता है, जायका हो जाता है, कड़ी पत्ते को उठा के फेंक दिया जाता है और परसेप्शन रहता है। पुढे पक्षामध्ये आल्यानंतर त्याच्यामध्ये बेरीजच आज त्यांची ताकद आहे। आज तुम्ही त्यांचे विचार रचलेले आणि आम्ही पण आमच्या निश्चितपणे बाबांचा फायदा आम्हाला महाराष्ट्रात होईलच होईल, परंतु मुंबईमध्ये देखील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं बळ वाढण्याच्या करता त्यांची मदत करण्यात। दरम्यान झीशान सिद्दीकी यांना देखील पक्षामध्ये घेऊ असं वक्तव्य प्रफुल्ल पटेल यांनी या कार्यक्रमात केलं, तर आपण काँग्रेस सोबत असल्याचं झीशान यांनी स्पष्ट केलं। तो शुरुआत की है, अभी पीछे पीछे आप चिंता मत करो, आप मत करना, मैं जीशान को भी लेके आऊंगा। वो आपका काम नहीं है, वो मेरा काम है। वो हमारे बच्चे वो एक दूसरे को आदिति ये सब समझा देंगे। फिलहाल कांग्रेस पार्टी में ही हूं और मैंने कांग्रेस पार्टी में छोड़ने की कुछ बात की नहीं है। मेरे पिताजी आज राष्ट्रवादी पार्टी में ज्वाइन कर रहे हैं और मुझे उनको, मेरी तरफ से उनको बहुत शुभकामनाएं हैं। मैं ये सिर्फ कहना चाहूंगा कि आज अजीत दादा, प्रफुल्ल भाई, सुनील तटकरे जी, जो बड़े बड़े नेता मेरे ऑफिस में आए, मुझे बहुत अच्छा लगा, क्योंकि ये पहली बार है, क्योंकि जब ऑफिशियल प्रोग्राम्स हमारी सरकार के होते थे तब देखा होगा आपने कि कोई भी बड़ा नेता मेरे ऑफिस में आया नहीं और मुझे भी न्योता नहीं मिलता था ऑफिस में। पुणे जिल्हा आणि महानगर बॅडमिंटन संघटनेचा पुरस्कार वितरण सोहळा पार पडला आणि यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून मनसे अध्यक्ष राज ठाकरे उपस्थित होते। राज ठाकरेंच्या हस्ते यावेळी पुरस्कारांचं वितरण करण्यात आलं। यावेळी बॅडमिंटन आपला आवडता खेळ असल्याचं राज ठाकरे म्हणाले, तर बॅडमिंटनसाठी मी नक्की काहीतरी करेन असं आश्वासन राज ठाकरेंनी यावेळी दिलं। जनता आपल्याकडून अनेक अपेक्षा ठेवते, मात्र सत्ता काही हातात देत नाही असं राज ठाकरेंनी यावेळी बोलून दाखवलं। दिसली जमीन की भीक हे एकमेव धोरण घेऊन जे लोक पुढे जातात, त्यांना जर बॅडमिंटनचं कोर्ट दाखवलं तर ही जमीन मोकळी का असं ते विचारू शकतात आणि त्यापेक्षा बॅडमिंटनपेक्षा कॅरम का नाही खेळत हे ते सुचवू शकतात। पुढची बातमी, गडचिरोली जिल्ह्यामध्ये सिरोंचा ग्रामीण रुग्णालयातील आरोग्य व्यवस्था व्हेंटिलेटरवरती आहे, कारण 105 गावांसाठी असलेल्या या रुग्णालयातील 1-2 नव्हे तर तब्बल 18 पदं रिक्त असल्यामुळे रुग्णांचे मोठ्या प्रमाणात हाल होत आहेत। सोनोग्राफी आणि एक्सरे मशीन तंत्रज्ञ नसल्यामुळे त्या मशीन्स धुळखात पडल्या आहेत। प्रसूतीसाठी तज्ञ नसल्यामुळे महिलांना उपचारासाठी बाहेर जावं लागतंय। ग्रामीण रुग्णालयात अनेक पदं रिक्त असल्यानं रुग्णांना 100 किलोमीटर अंतरावरच्या तेलंगणातील मोठ्या शहरामध्ये धाव घ्यावी लागते। वैद्यकीय अधिकारी यांचे 3 पदे रिक्त आहेत। सहाय्यक अधीक्षक यांची 1 पद रिक्त आहे। औषध निर्माण अधिकारी यांचे 1 पद रिक्त आहे। प्रयोगशाळा तंत्रज्ञ यांचं 1 पद रिक्त आहे। क्षकिरण तंत्रज्ञ यांचं 1 पद रिक्त आहे। अधिपरिचारिका यांचे 7 मंजूर पदापैकी 3 पदे रिक्त आहेत। कक्षसेवक यांचे 4 मंजूर पदापैकी 2 पदे रिक्त आहेत। सफाईगार यांचे 2 मंजूर पदापैकी 1 पद रिक्त आहे व शिपाई व प्रयोगशाळा तंत्रज्ञ यांचे प्रत्येकी 1-1 पद रिक्त आहे। तसेच राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत एकूण 40 पदे मंजूर आहेत, त्यापैकी 30 भरलेली आहेत। गवर्नमेंट हॉस्पिटल है, पर यहाँ पर कोई सुविधा नहीं है, कोई लेडी डॉक्टर नहीं है। अगर कोई गर्भवती महिला आती है तो उसको बहुत परेशानी होती है, बहुत तकलीफ उठाना पड़ता है। और अगर उसे रिफ़र किया जाता है तो जो अपना यहाँ से सिरोंचे से आलापल्ली का रास्ता है वो आप देख चुके हैं कैसा है। वहाँ तक जाने तक उस महिला का क्या हालत होती है आप खुद जानते हैं, क्योंकि आप लोग सफ़र करते हैं। तो हमको नहीं, क्या यहाँ सिरोंचे में एक अच्छी लेडी डॉक्टर चाहिए। गडचिरोली जिल्ह्याचं शेवटचं टोक असलेल्या सिरोंचा येथील तालुकाचं जे ग्रामीण रुग्णालय आहे ते स्वतः आजारी बनलेलं आहे, कारण या ठिकाणी 18 पैकी 27 पैकी केवळ 9 पदं भरलेली आहेत, 18 पदं रिक्त आहेत। यामध्ये सगळ्यात महत्त्वाची भूमिका डॉक्टरांची आहे। डॉक्टर, नर्स यासोबतच इतर पदं रिक्त आहेत। या ठिकाणी रुग्ण तालुक्यातून मोठ्या प्रमाणात येत असतात। तालुक्यातल्या सगळ्या गावांसाठी हेच मोठं रुग्णालय आहे, मात्र ज्या डॉक्टरांची संख्या आहे ती 3 पदं रिक्त आहेत। केवळ 2 डॉक्टरच्या भरोश्यावर हे रुग्णालय चालत आहे आणि त्यापैकी एक डॉक्टर जर बाहेरगावी गेलं तर केवळ एकच डॉक्टर असतो। महत्त्वाचं म्हणजे जे सिस्टर पाहिजे प्रमुख अधिपरिचारिका त्या 6 पैकी 6 पदं रिक्त आहेत। एकच सिस्टर या ठिकाणी तुम्हाला कार्यरत असलेली सध्या पाहायला मिळते, अशी अवस्था आहे। गडचिरोली हा महाराष्ट्राचा शेवटचा टोक आहे
प्रसूतीसाठी एखादी महिला जर या ठिकाणी दाखल झाली तर तिची शस्त्रक्रिया होऊ शकत नाही, कारण या ठिकाणी महिला डॉक्टर असल्यामुळे, तज्ज्ञ महिला डॉक्टर नसल्यामुळे प्रसूतीसाठी आलेल्या या महिला रुग्णांना 100 किलोमीटरवरच्या अहेरी किंवा गडचिरोली 200 किलोमीटर तिथं पाठवावं लागते. अशा अवस्थेत ती महिला तिथं जाईपर्यंत तिची काय अवस्था होऊ शकते आपण कल्पना करू शकतो. दुसरी महत्त्वाची बाब म्हणजे या ठिकाणी एखादा गंभीर आजार असेल, जळालेला रुग्ण असेल, त्याच्यावर तातडीची मोठी शस्त्रक्रिया किंवा इतर उपचार होऊ शकत नाही. डायरेक्ट तेलंगणातल्या मोठ्या शहरात पाठवावं लागते. इथं सोनोग्राफी आणि एक्सरे कक्ष त्याची काय अवस्था आहे मी तुम्हाला दाखवतो, तुम्ही बघू शकता माझ्या मागे येऊन. हा एक्सरे मशीन असलेला कक्ष आहे. या ठिकाणी एक्सरे टेक्निशियन नाही, त्यामुळे हे पूर्ण वर्षभरापेक्षा जास्त झालेलं आहे. हे पद रिक्त आहे. या एक्सरे मशीनची अवस्था या ठिकाणी आपण बघू शकता. धूळखात पडलेली ही मशीन आहे. एवढं मोठं या ठिकाणी एक्सरे मशीन, सोनोग्राफी मशीनचं कक्ष आहे. पद रिक्त आहे. परिणामी रुग्णांना गंभीर समस्येला तोंड द्यावं लागतं. ही समस्या कधी पूर्ण होईल याकडे नागरिकांचं लक्ष आहे. महेश तिवारी, न्यूज 18 लोकमत, गडचिरोली. आता जळगावातील कापूस उत्पादक शेतकरी संकटात सापडले आणि भाव वाढतील या आशेनं शेतकऱ्यांनी गेल्या 3 ते 4 वर्षांपासून घरात कापूस साठवून ठेवलाय. सध्या 6 ते 7.5 हजार रुपये प्रति क्विंटल भाव मिळतोय आणि किमान 10,000 ते 11,000 रुपयांपर्यंत कापसाला हमी भाव देण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. साठवून ठेवलेला हाच कापूस आता धोकादायक ठरू लागलाय, कारण या कापसामध्ये पिसवा झाल्यानं त्वचा विकारांचा सामना शेतकऱ्यांना करावा लागतोय. शेतकरी पांढरं सोनं म्हणजे कापूस आपल्या शेतामध्ये पिकवतो. गेल्या अनेक वर्षांपूर्वी याच पांढऱ्या सोन्याला चांगला भाव या ठिकाणी सरकारतर्फे मिळत होता. मात्र गेल्या 2015 सालापासून कापसाचे भाव घसरले आणि सरकारने कापसाच्या भावामध्ये कटोटी आणली. यामुळे आपण जर बघू शकतोय तर जळगावच्या नशिराबाद या गावामधील शेतकऱ्यांचा हा कापूस तब्बल 3 वर्षापासून घरात साठवलेला आहे. 20 क्विंटल हा कापूस तब्बल 3 वर्षापासून घरातच पडून आहे आणि नेमकं यात बोंडअळी असेल किंवा इतर किडे असतील हे आपल्याला दिसून येत आहे. यामुळे शेतकऱ्याच्या कुटुंबियालाही मोठा त्रास सहन करावा लागतोय. नेमका हा कापूस शेतकऱ्यांनी आज भाव वाढेल, उद्या भाव वाढेल याच आशेने तब्बल 3 वर्षापासून घरात साठवून ठेवलेला आहे. मात्र तरी देखील या कापसाला भाव मिळालेला नाही. असेच शेतकरी आपल्यासोबत आहेत. दादा, काय सांगाल? 3 वर्षापासून तुमच्या घरामध्ये हा संपूर्ण कापूस तुम्ही साठवून ठेवलाय, काय अपेक्षा आहे तुमचीवाली? माफक दरामध्ये भाव मिळाला पाहिजे होता, पण तो आम्हाला मिळालेला नाही. कमीत कमी 10-11 हजाराच्या पर्यंत त्याला भाव मिळायला पाहिजे होता. भाव मिळत नाही, त्यामुळे शेतकरी फार हताशा झालेला आहे आणि त्या साठवलेला मालाला घट पण मिळते, त्याच्यानंतर भाव पण मिळत नाही. त्यामुळे कंटाळल्यासारखा झाला आहे शेतकरी आणि कोणावरच्या भरोश्यावर जगावं हेच कळत नाही. त्यामुळे शेवटी आता असा निर्णय घ्यायचा वाटतो की बुवा शेतामध्ये जा कापूस न्यायचा, जिथे पिकवला तिथंच जाळून टाकावा काय, असं करायचा विचार चालू आहे. आता जर येत्या काही महिन्यात कापसाला भाव मिळाला नाही तर हा संपूर्ण कापूस ज्या शेतामध्ये पिकवलेला आहे त्याच शेतामध्ये याला जाळून सरकारचा निषेध करू, असंच म्हणणं या शेतकऱ्यांचं आहे. म्हणून तात्काळ या शेतकऱ्याची दखल घेऊन कापसाला भाव मिळावा अशीच रास्त अपेक्षा या सरकारकडनं या ठिकाणी व्यक्त केली जात आहे. नितीन नांदुरकर, न्यूज 18 लोकमत, जळगाव. तर मुंबईतल्या US कॉन्सुलेटला बॉम्बची धमकी मिळाल्याची माहिती आहे आणि पोलिसांकडून या धमकीबाबत तपास सुरू करण्यात आलाय. मुंबईतील वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स परिसरात असलेल्या अमेरिकेच्या वाणिज्य दूतावासाला धमकीचा मेल आलाय. मुंबई पोलिसांनी सांगितलंय की या धमकीच्या मेलमध्ये अमेरिकन कॉन्सुलेट जनरलचं कार्यालय उडवून देण्याची धमकी देण्यात आली आहे आणि अमेरिकेच्या वाणिज्य दूतावासाच्या कार्यालयात बॉम्बस्फोट घडवून आणण्याची धमकी दिल्याप्रकरणी वांद्रे कुर्ला पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरोधात FIR दाखल केली आहे. अहमदनगर शहरामध्ये एका व्यापाऱ्यावरती जीवघेणा हल्ला झाला. धीरज जोशी हे मिठाई विक्रेते आहेत आणि जोशी यांच्यावरती अज्ञात हल्लेखोरांनी तलवारीनं वार केले. हल्ल्यानंतर आरोपी फरार झालेत आणि सध्या धीरज जोशी यांच्यावरती रुग्णालयात उपचार सुरू आहेत. घटनास्थळावरून पोलिसांनी एक तलवार आणि गावठी पिस्तूल हस्तगत केली असून अधिक तपास सुरू आहे. पुण्यामध्ये अभिषेक घोसाळकर गोळीबार प्रकरणाची पुनरावृत्ती झाली. पैशाच्या वादातून पुण्यामध्ये एकानं गोळीबार केला आणि या गोळीबारात एक जण गंभीर जखमी झाला. त्यानंतर आरोपीनं पळ काढला. रिक्षातून जात असताना एका ठिकाणी थांबून आरोपीनं रिक्षा चालकाला पाणी आणण्यास सांगितलं. तेवढ्यात आरोपीनं स्वतःवरती गोळी झाडत आत्महत्या केली. अनिल ढमाले असं आत्महत्या केलेल्या आरोपीचं नाव आहे. ढमाले हा सराफा व्यापारी आहे, ज्याचं आकाश जाधव या व्यक्तीशी
आर्थिक कारणावरून वाद झाले. त्यानंतर आरोपीनं आकाशला भाले चौक परिसरातील दुर्गा कॅफेजवळ भेटीसाठी बोलावलं आणि यानंतर आरोपी अनिलनं आकाशवरती गोळीबार करून पळ काढला. त्यानंतर स्थानिकांनी आकाशला तातडीनं उपचारासाठी रुग्णालयात दाखल केलं, तर आरोपी अनिल ढमालेनं घटनास्थळावरून पळ काढला आणि काही वेळानंतर रिक्षातच स्वतःवरती गोळी झाडून आत्महत्या केली. या प्रकरणी पोलिसांना ढमालेनं लिहिलेली सुसाईड नोट सापडली असून अधिक तपास सुरू आहे. बाईक चहा प्यायला थांबवत असतानाच आकाश जाधवच्या डोक्यामध्ये गोळी मारलेली आहे. अनिल सकाराम ढमाले त्याच्या भाडेकरूने. तर ते लायसनी पिस्टल आहे आणि त्यांच्या पैशाचं डिस्प्यूट होतं, त्यातून तो प्रकार झालेला आहे आणि आरोपीने पुढे जाऊन औंधमध्ये स्वतःवर गोळी मारून आत्महत्या केलेली आहे. त्याचं पिस्टल रिकव्हर झालेलं आहे आणि आरोपी यातला मयत झालेला आहे. तर फिर्यादीवर उपचार सुरू आहेत. गर्दीचा फायदा घेत रेल्वेमध्ये चढता उतरताना रेल्वे प्रवाशांचा मोबाईल चोरणाऱ्या 2 चोरट्यांना कल्याण रेल्वे पोलिसांनी अटक केली. चोरट्यांकडून चोरी केलेले मोबाईल रेल्वे पोलिसांनी हस्तगत केलेत आणि हे दोघे मोलमजुरी करत उदरनिर्वाह करायचे. मात्र झटपट पैसे मिळवण्यासाठी त्यांनी चोरी केल्याचं पोलिसांसमोर सांगितलं. आंबिवली रेल्वे स्थानकावरती रेल्वे लोकल येताच लोकलमध्ये चढत असताना एका प्रवाशाचा मोबाईल चोरीला गेल्याची घटना घडली होती आणि या प्रकरणी कल्याण रेल्वे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. कल्याण रेल्वे पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज आणि मिळालेल्या माहितीच्या आधारे आंबिवली परिसरात सापळा रचून या दोघांना अटक केली. गुन्ह्यातील जे फिर्यादी आहेत ते शार स्टेशनवर ट्रेनची वाट बघत होते. वाट बघत असताना यातील आरोपीने त्याच्या साथीदारासह त्यांच्या हातातला मोबाईल जबरदस्तीने खेचून चोरून नेला. त्यावरून पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला. कल्याण रेल्वे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर यातील तपास पथकाचे अधिकारी आणि कर्मचारी यांनी गोपनीय बातमीदाराकडून माहिती काढून सापळा लावला व 2 आरोपींना अटक केली आणि गुन्ह्यातील मुद्देमाल ताब्यात घेतला. आणि यावेळेला एक मोठी बातमी येते ती म्हणजे मध्य रेल्वेची लोकल सेवा 10 ते 15 मिनिटं सध्या उशिरानं धावतीये. काही लोकल गाड्या रद्द करण्यात आलेल्या आहेत आणि काल सुद्धा प्रवाशांचे असेच प्रचंड हाल झाले होते, कारण सिग्नल मिळत नव्हता आणि म्हणून खोळंबा झाला होता मध्य रेल्वेचा. आणि आज देखील मध्य रेल्वेची लोकल सेवा ही 10 ते 15 मिनिटं उशिरानं सध्या सुरू आहे. आज खरं तर मेगा ब्लॉक सुद्धा आहे आणि त्यातच काही लोकल गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. काल सुद्धा प्रवाशांचे मध्य रेल्वेवरती असेच प्रचंड हाल झाले होते आणि आज सुद्धा तीच परिस्थिती आहे. अधिक माहितीसाठी जाऊयात. आमच्या प्रतिनिधी सुस्मिता भदाणे आपल्यासोबत फोन लाईनवरती आहेत. सुस्मिता, मध्य रेल्वेवर काय नेमका खोळंबा झालाय? खरं तर आपण बघतोय की आज सुस्मिता, आवाज येत नाहीये. मात्र मध्य रेल्वेची लोकल सेवा ही सध्या 10 ते 15 मिनिटं उशिरानं सुरू आहे. आज देखील काही लोकल रद्द आहेत. मध्य रेल्वेचा कालच्याप्रमाणे आज देखील खोळंबा झालाय. आणि आता पुढची बातमी आहे. बाईकची रेसिंग लावण्याच्या नादात अंबरनाथच्या लोकनगरी बायपास रस्त्यावरती अपघात झाला. या अपघातामध्ये विशाल शर्मा या तरुणाचा मृत्यू झालाय, तर तेहार शेख हा जखमी झालाय आणि दुचाकीचा वेग इतका होता की त्याची दुचाकी डिवायडरला धडकल्यानंतर काही अंतर फरफटत गेली. अपघाताची ही दृश्य सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहेत. गंगटोकपासून 11 किलोमीटर अंतरावरती असलेल्या राणीपूल इथल्या यात्रेमध्ये नियंत्रण सुटलेला ट्रक गर्दीमध्ये शिरल्यानं 3 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. या अपघातामध्ये 17 जण जखमी झालेत. जखमींवरती रुग्णालयात उपचार सुरू आहेत आणि या अपघाताची भीषण दृश्य सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाली आहेत. सिक्कीमच्या गंगटोक या ठिकाणी झालेला हा भीषण अपघात. आणि या बातमीसोबतच वेळ झाली आहे या बुलेटिनमध्ये एका छोट्याशा ब्रेकची.